गावाला घराच्या पाठीमागे काम करत होतो, तेवढ्यात घरातून बायकोचा आवाज आला. काय झालंय म्हणून बघायला घरात गेलो तर बायको म्हणाली की मला हरभरा खायचा आहे. तर आमच्या शेतामध्ये हरभरा नसल्यामुळे आम्हाला जायचं होतं मामाच्या गावाला हरभरा खायला. त्यामुळे लगेच गाडीला किक मारली. मी गाडी चालवायला बसलो, मध्ये मम्मी बसली होती, मम्मीच्या पाठीमागे बायको बसली होती. टेबल सीट आम्ही चालवलो होतो वडजवरनं हिंगण्याला पोहोचलो होतो. हिंगण्याला पोहोचल्यानंतर गरमी खूप होती आणि गरमी खूप असल्यामुळे आता घरात तर ऊन लागतच होतं. त्यामुळे आम्ही बाहेर अंगणामध्ये चटई टाकली आणि अंगणामध्ये चहा पाणी केला, थोडं बोलण्या गोष्टी केल्या. बोलून झाल्यानंतर आता आम्हाला जायचं होतं पडसईमध्ये हरभरा खाण्यासाठी. त्यासाठी आम्ही चाललो होतो मामाच्या शेतामधनं. आणि मामाच्या शेतामध्ये आमच्या लावला होता गहू लावला होता. तर गहू कसा आलाय तुम्ही मला कमेंट करून सांगा. अख्खं रान म्हणजे पिवळं झरत झालं होतं, कारण की सगळे गहू असे तोडायला आले होते. पुढे आल्यानंतर आम्हाला कळलं की रामफळ लागले, म्हणून रामफळ बघायला गेलो. तर रामफळ मामाने बांधून ठेवलं होतं. शेवटण्या गावाला येणार आहे म्हटल्यावर आहेत ना, मामा असे रामफळ बांधून ठेवतात. आता रामफळ केवढं मोठं आहे ते तुम्ही बघा. आणि ते बांधून का ठेवलं ह्याचं बी तुम्हाला रिझन देतो. आमच्या घरात समोरच वानर खूप येत असतात आणि माकडांचा खूप त्रास होत असल्यामुळे असे आम्ही रामफळ बांधून ठेवतो. पडसईमध्ये पोहोचल्यानंतर माझ्यापेक्षा आणि माझ्या बायकोपेक्षा जास्त नॉलेज माझ्या मम्मीलाच आहे. त्यामुळे मम्मी हरभऱ्याची झाडं उपटत होती आणि माझ्या हातात दिल्यानंतर मी पण 2 हरभऱ्याची झाडं बायकोला खायला दिली. बायको हरभरा खात होती. मी झाडाला बोरं पिकलेली लागली होती, ती बोरं तोडून खात होतो. बोरं खाण्याची मजा काही वेगळीच असते. बोरं खाऊन झाल्यानंतर आता आम्ही आलो होतो पडसईमध्ये, आंब्याच्या झाडाखाली बसलो. आंब्याच्या झाडाखाली आम्ही बसलो, तिथं मस्तपैकी मांडी घातली, सावलीला मस्तपैकी हरभरा आम्ही खात बसलो होतो. पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ओके, टाटा, बाय बाय.